पंचांचा इशारा सामना सुरुवातीचा या ठिकाणी पाहायला मिळतोय। ताईपॅकर संघ आणि ताईपॅकरसाठी पहिलं षटक घेऊन पंकज येत आहेत। धन्यवाद ओमसाई बांद्रा, आपले देखील आम्ही कौतुक करू आणि जाऊयात सामन्याच्या दिशेने ज्या ठिकाणी महत्त्वपूर्ण सामन्याला आता सुरुवात होते। पहिला बॉल, एक चांगला चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला, उसळी होती या बॉलवर आणि यष्टीरक्षकांच्या दिशेने वेगवान गोलंदाज आहेत पंकज पाटील म्हणजेच पालन। डॉट बॉलने मात्र या ठिकाणी सुरुवात करताना पाहायला मिळाले। 5 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। दोन्ही मातब्बर संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आजच्या दिवसातील हा महत्त्वपूर्ण सामना आपल्या भेटीला आलाय। मंचावर जर पाहिलं तर स्वतः भरत वाघेला सर सगळ्या गोष्टींची काळजी या ठिकाणी घेत आहेत। हरीश पंड्या सर, त्याचबरोबर उमेश पटवाल सर, साई सुवर्णा आणि विनायक जाधव मित्र परिवार स्वतः या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत आणि या मॅचचा आनंद घेत आहेत। उसळी होती या बॉलला, हुक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला खरा, परंतु एक धाव तिकडे मिळेल, पाण्यामध्ये बॉल पडलाय, एक धाव तिकडे घेतली गेली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय। धाव संख्या मात्र या ठिकाणी सुरू झाली आहे। दुसऱ्या चेंडूवर तुम्हाला आम्हाला सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ आज मात्र बोरिवलीमध्ये घेऊन आलेला आहे। मुंबईचं एक महत्त्वाचं उपनगर, महत्त्वाचं रेल्वे स्टेशन, ज्या स्थानकावर देखील नेहमीच आपल्याला गर्दी पाहायला मिळते आणि अशी ही बोरिवली, खूप मोठ्या प्रमाणावर मैदानं, गार्डन ही देखील पाहायला मिळतात या बोरिवली आणि परिसरामध्ये। आणि आज आणि क्रिकेटसुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाहायला मिळतं। अंडाराम, ओव्हराम, त्याचबरोबरने अंडाराम क्रिकेट या ठिकाणी चांगलं खेळलं जातं। त्याचबरोबर जर पाहिलं तर एक वेगळं क्रिकेट पूर्वेकडे देखील आपल्याला पाहायला मिळतं। लकवा अंडाराम देखील पाहायला मिळतो या परिसरामध्ये। कबड्डीचे सुद्धा खूप सारे संघ आहेत, गोविंद पथक आहेत या परिसरात। यावेळेला चांगला बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय, लेंथवरून बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल। बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय खरा आणि एक चांगला बॉल येताना पाहायला मिळाला। निर्धाव चेंडूची सांगता, पहिले 3 चेंडू झाले, फक्त एक धाव खर्च केले। चांगली गोलंदाजी पंकज पाटील पालन। यावेळेला फटका खेळलाय, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत पाहायला मिळतोय। ओमकार देसाई त्या ठिकाणी आले, मोठी विकेट येताना पाहायला मिळाली आहे। कॅच पकडले जाते ओमकार देसाई यांच्याकडून। पंकज पाटील यांची अप्रतिम गोलंदाजी आणि एक या धावसंख्येवर पहिला धक्का बसलाय। केतन म्हात्रे आउट होत आहेत। चिखलामध्ये होते ओमकार आणि बॅलन्स केलं स्वतःला आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी घेतला गेला। चांगली सुरुवात या ठिकाणी ताईपॅकरसाठी होताना पाहायला मिळाली आहे। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सध्या चर्चित असणारं नाव बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये, सिक्सर किंग, हेलिकॉप्टर बॉय मैदानाच्या आतमध्ये धडाका लावलाय सिरीज घेण्याचा या हंगामामध्ये। श्रेयस कदम यांनी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। आपल्या बांद्र्याचा खेळाडू, मुंबईचा खेळाडू बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळेल। दुसऱ्या बाजूला पालघरचे वेगवान गोलंदाज पंकज। पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळलाय, फटका वेगात आहे, समोरच्या दिशेने पॉवरफुल स्ट्रोक, पहिलाच बॉल सीमारेषेच्या दिशेने पाठवला जातोय। धावा 4। सगळ्याच दिग्गज आयोजकांचं मात्र आम्ही मनापासून या ठिकाणी आभारी आहोत। परत आणखीन एक चांगला बॉल, आता मात्र चांगल्या टप्प्यावरचा बॉल या ठिकाणी टाकताना पाहायला मिळाले। डबल माइंड झाले स्ट्रोक खेळत असताना, थोडीशी श्रेयस आता चर्चा करतायत। एक षटकार आला खरा, परंतु त्यानंतरचे 3 बॉल लगातारचे निर्धाव टाकले जिशानने। आज मात्र प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या क्रीडानगरीच्या दिशेने येताना पाहायला मिळतील या मॅचला पाहण्यासाठी। 2 बलाढ्य संघांमधील लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। ओमसाई बांद्रा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ताईपॅकर्स, अमरदादा परोळीकर यांचा संघ पाहायला मिळेल। यावेळेला पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु अचूकतेवर नव्हता बॉल। अजित सर आमच्याकडे वळतायत, कळवतायत हा वाईट बॉल आहे। धावसंख्या 1ने पुढे जाईल, ती म्हणजे आता 13 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत। सिमेंटची खेळपट्टी आहे, परंतु या मैदानातील खूप साऱ्या मॅचेस आम्हाला आठवतात। बऱ्याच खेळाडूंनी मात्र हे मैदान गाजवलंय। उसळी होती या ठिकाणी, धाव मात्र त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला गेलाय खरा, परंतु धावसंख्या 1ने पुढे जात असताना पाहायला मिळते।
आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 धावा धावफलकावर. 14 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्या भेटीला आलाय. ओव्हर नंबर 2 मार्ग असते. 14 धावा धावफलकावर थोडीशी सावध संत सुरुवात होताना पाहायला मिळाली आहे, परंतु 5 ओव्हरची मॅच आहे. तुम्हाला षटकार चौकार मारावे लागणार आहेत, मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागणार आहेत, त्यासाठीचे प्रयत्न करावे लागतील. मुंबईतील पावसाळी क्रिकेटची मानाची स्पर्धा सर दीपक शहा मेमोरियल ट्रॉफी आपण पाहतोय. बादशहा म्हणून त्यांना ओळखलं जायचं आणि आज जर पाहिलं तर त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. जिशान यावेळेला पुन्हा एकदा अँगल बनवत बॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न होता. त्या प्रयत्नात व्हाईट बॉल पुन्हा एकदा येताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 15 धावा धावफलकावर पाहायला मिळते. श्रेयस कदम चौकाराने सुरुवात केली आहे, परंतु मोठ्या फटक्याची अपेक्षा तर त्यांनाही या ठिकाणी असणार आहे, कारण 5 ओव्हरची मॅच आहे. तुम्हाला काही की या ठिकाणी मैदानाचा जर आढावा घेतला तर एक 70-75 धावा तरी बनणं गरजेचं आहे. यावेळेला चांगला फटका लांब लचक मारला गेलाय. सिक्सर किंग म्हणून ओळखला जातो हा बांद्रा मुंबईचा खेळाडू. 6 धावा श्रेयस कदम या खेळाडूची लांबच लांब षटकार मारण्यासाठी ओळखले जातात. ओव्हर संपतात 2 आणि धावसंख्या झालेली आहे ती 21 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेश मोरजकर साहेब, आपणास विनंती असेल आपण काही सन्मान करायचे या ठिकाणी. साई सुवर्णा यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. गेली कित्येक वर्षाची तपश्चर्या आहे साई अण्णा यांची आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सर्वप्रथम साई अण्णा यांचा सन्मान केला जाईल. या सर्वप्रथम प्रेषित इलेव्हन बांद्रा आपण सन्मान करत आहोत. या ठिकाणी पहा एक अनोखा सन्मान आहे, अनोखा सत्कार आहे. छोटीशी मात्र या ठिकाणी गौतम बुद्धांची प्रतिमा देखील आहे आणि जगाला शांतीचा संदेश. यावेळेला फरदीन पाठीमागे खेळले, तिकडे करण आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत आणि एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाताना पाहिला मी. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झालेली आहे. धावसंख्या 22 झाली आहे. जगाला युद्ध नाही तर बुद्ध हवा. पाटणे सरांचा देखील एक दिग्गज गोलंदाज नर्मदा अर्जुन महमूद यांच्याबरोबर देखील बरंच क्रिकेट खेळलेत. गौरव भंडारे यांना विनंती असेल. गौरव भाऊ या. विनायक जाधव साहेब स्वतः त्या ठिकाणी येत आहे. फटका चांगला खेळलाय, वेगात फटका आलाय, निघाला सीमारेषेच्या दिशेने, अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर पुन्हा 2 धावांनी पुढे जाईल. पाटणे सरांचा दिग्गज खेळाडू आहेत पाटणे सर, त्यांचा सन्मान विनायक जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातो. जोडीला भरत वाघेला सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्मान केले जात आहेत हे दिग्गजांचे. आणि जाऊयात आता आपण मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी एक चांगला सामना पाहायला मिळणार आहे, कारण बलाढ्य टीम आहेत दोन्ही सुद्धा. पाहूया परंतु बाजी कोण मारणार. ओमसाई बांद्रा विरुद्ध ताई पॅकर्स प्रभादेवी. यावेळेला समोरच्या दिशेने आक्रमण करताना पाहायला मिळत आहेत. श्रेयसची पॉवर हिटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. हाही बॉल सीमा रेषेच्या पार येतोय, षटकार. आणि म्हणूनच जर पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धा आवर्जून खेळताना पाहायला मिळतो बांद्र्याचा हा सिक्सर किंग. आणि सिक्सर किंग आहे तर 6 नाही मारणार तर काय मारणार. धावसंख्या 30 वर गेली आहे. ओव्हर नंबर 3 सुरू असताना पंकज पहिलं षटक अप्रतिम राहिलं होतं, परंतु या षटकात मात्र या दोघांमधील चांगली झुंज पाहायला मिळते आपल्याला. आता श्रेयस यावेळेला फाईन लेगच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाले. आणखीन एक बॉल ज्याला सीमारेषा दाखवली आणि सांगितलं जा सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. श्रेयस मात्र आता रौद्र रूप धारण करताना पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग श्रेयस कदम सध्याच्या घडीला करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका हाताने मात्र झटकला शेवटच्या क्षणी हा बॉल आणि बॉलला सीमारेषा पलीकडे पाठवताना पाहायला मिळालं. मुंबईतील लोकप्रिय खेळाडूंच्या किंवा टेनिस क्रिकेटमधील लोकप्रियांच्या खेळाडूंच्या यादीतील हे महत्त्वाचं नाव आहे श्रेयस कदम. दोन्ही टीम जर पाहिलं तर जबरदस्त आहेत. याच मैदानातील ओमकार यांचा हेलिकॉप्टर आम्हाला आठवतोय, दिलीप यांचा षटकार आठवतोय, सुहास पवार यांची बॉलिंग आठवते. कमी गतीचा बॉल स्लो ओव्हर पण केला. या ठिकाणी गती परिवर्तन, बॅटचा फ्लो त्याच्यामुळे थोडासा अगोदर गेला. चांगले गोलंदाज आहेत पंकज आणि आता त्यांची मोठ्या फटक्यापासून वंचित देखील राहताना पाहायला मिळत आहे. चांगला बॉल हेलिकॉप्टर उडवण्याच्या तयारीत होते परंतु नाही उडू शकलं. आणि ओव्हर जर पाहिलं तर या ठिकाणी 3 संपलेल्या आहे. तिसरं षटक मार्गस्थ. यस धावसंख्या झाली आहे ती
34 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पंकज, हो यावेळेला पुन्हा बॉलची हवाई यात्रा, परंतु पाहूयात काय होईल त्या ठिकाणी. प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केले जात आहेत खरे, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. 4 धावा आलेल्या आहेत आणि बघता बघता 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे ती 38 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 2 षटकं मात्र या ठिकाणी बाकी असणार आहे. या 2 षटकांमध्ये फरदीन काझी आणि श्रेयस कदम पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. थोडंसं नियंत्रण आहे. 2 ओव्हर अजूनही बाकी आणि श्रेयस लयमध्ये आलेले आहेत. हा हंगाम ज्या पद्धतीने ते फॉर्मात आहेत, रबर बॉल क्रिकेटमध्ये जे खेळाडू अप्रतिम फॉर्मात आहेत, या हंगामात त्यातील एक नाव श्रेयस कदम हे सुद्धा आहे. आणि या चौकारांची धावसंख्या पुढे पाठवली आहे खरी. 38 धावा धावफलकावर. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 2 ओव्हर बाकी आहेत, 12 बॉल बाकी आहेत आणि या 12 बॉलमध्ये काय होणार यावर देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं असणार आहे. एका बाजूला जर पाहिलं तर अमर परुळेकर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे ताई पॅकर. दुसऱ्या बाजूला कल्लीबाई यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, ओमसाई बांद्रा. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. प्रथम गोलंदाजीसाठी येत आहे. यस, येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला एक मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. नॉर्थ मुंबई रॉयल लीग ही येणाऱ्या कालावधीमध्ये टेनिस बॉल क्रिकेट. हो, प्रथम पहिला बॉल अप्रतिम या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. मोठी विकेट, फरदीन काझी यांना आउट करण्यात यशस्वी राहिले. खास वसई परिसरातून या ठिकाणी प्रथम दाखल झालेत. प्रथम आले आणि प्रथम बॉलवर विकेट सुद्धा घेतली त्यांनी. राकेश प्रभू यष्टिरक्षकांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी वाढली, कारण तारे सितारे या मैदानाच्या दिशेने येऊ लागलेले आहेत. फरदीन काझी आउट होताना पाहायला मिळत आहेत, तर सिक्सर किंग श्रेयस कदम मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि आता मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतील नागेश वाडेकर. याही खेळाडूची चर्चा आहे. अंधेरीच्या उसळी थोडीशी जास्त होती आणि फरदीन यांना माघारी परतावं लागेल. जनरल अरुण कुमार वैद्य क्रीडांगण, बोरवली, मुंबई. आणि सुरू आहे दीपक शाह मेमोरियल ट्रॉफीचे हे 7वं पर्व. भरत वाघेला सर, त्याचबरोबर जर पाहिलं तर अमित ठवाळ बाबा, कामेश पेडणेकर, संतोष सक्सेना सर आयोजकांच्या भूमिकेमध्ये. तर या ठिकाणी येणाऱ्या कालावधीमध्ये नॉर्थ मुंबई रॉयल लीग ही मोठी स्पर्धा, ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे. टेनिस बॉल क्रिकेट एडिशन स्पर्धा असणार आहे. ऑक्शन बेस स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड या परिसरातील खेळाडूंसाठी असणार आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर श्री गोपाळ शेट्टी साहेब आणि जनसेवक, फाउंडर अँड विजनरी ऑफ NMRL, तर पोईसर जिमखाना आणि फोर्स प्लेइंग स्पीडच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आपण सगळ्यांनी या मॅचचा देखील आवर्जून वाट पाहत असतील. सगळे जाऊयात मॅचच्या दिशेने. प्रथम पुन्हा एकदा नागेश वाडेकर बॅटिंगसाठी आलेत. हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न राहिला, परंतु तिकडे जर पाहिलं तर पंच आमच्याकडे वळतायत आणि बॉलची पिचिंग खेळपट्टीच्या बाहेर तर नाही झाली आहे ना, हे चेक करण्यासाठी त्यांनी तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे. रोहन भाऊ गुप्ते, आपल्याला देखील विशेष कौतुक असणार आहे. फोर्स वन खूप चांगलं लाईव्ह कव्हरेज सध्या सुरू आहे. प्रेक्षक आमच्याशी मोठ्या प्रमाणावर जुडलेले आहेत. हा व्हाईट बॉल आहे. यस, आणि आज उद्या दोन्ही दिवस जर पाहिलं तर दिग्गज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येताना पाहायला मिळतील. ज्यांनी आपलं आयुष्य क्रिकेटला दिले ते या ठिकाणी येत आहेत. यावेळेला पायावर करण्याचा प्रयत्न राहिला आणि हा घ्या श्रेयस कदमचा षटकाराचा ब्रँड या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोठा स्ट्रोक खेळलाय श्रेयस कदम, सिक्सर किंग. हो 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 हो, आणखीन एक मोठा स्ट्रोक तिकडे खेळले. 9 बॉलमध्ये 32 धावांवर बॅटिंग करताय श्रेयस कदम. कोल्हापूरची स्पर्धा मालिकावीराचा पुरस्कार 46 धावा संघाच्या होताना पाहायला मिळालेल्या आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर सुपर सिरीज सुद्धा अक्षरशः गाजवली होती याच खेळाडूने. ओमसाई बांद्रा टीमसाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम आणि समोर जर पाहिलं तर सिक्सर किंग. उसळी या ठिकाणी थोडीशी पाहायला मिळाली. जास्त बॉल व्हाईट बॉल पंच मात्र या ठिकाणी घोषित करताना पाहायला मिळत आहेत.
या वेळेला स्ट्रोक खेळाय खरा टायमिंग नाही झालाय, बराच उंचीवर चेंडू जाताना पाहायला मिळतोय. तिकडे क्षेत्ररक्षक येत आहेत समाधान आहेरकर. समाधान चांगले फिल्डर सुद्धा आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पकडली गेली कॅच. विकेट आली आहे महत्वाची. श्रेयस कदम आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. 10 बॉलमध्ये 32 धावा, त्यामध्ये 3 6 आणि 3 4 त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. अफगाणिस्तान संघाचे प्रशिक्षक, त्याचबरोबर नेपाळ संघाचे प्रशिक्षक आणि खूप मोठं ज्यांचं क्रिकेटमध्ये काम राहिलेलं आहे ते स्वतः उमेश पटवाल सर या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. रबर बॉलच्या पावसाळी क्रिकेटचा आनंद घेत आहेत आणि हे मुंबईचं लोकल क्रिकेट आहे. मुंबईच्या क्रिकेटचा बेसच आहे. मुंबईचे क्रिकेटर म्हणजे जे आज मुंबई क्रिकेटवर राज्य करते त्याचं कारण सुद्धा हेच आहे. मुंबईतलं तळागाळापासूनचं क्रिकेट स्ट्रॉंग आहे बरं सर. कारण रबर बॉलचं क्रिकेट असेल, टेनिस बॉल असेल, आपला अंडरआर्म क्रिकेट असेल, हा तिकडनं बेस येतो पुढे मुंबईमध्ये आणि त्यामुळे मुंबईच्या क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर जाताना देखील आपण पाहतो. प्रथम हो आशिष मेरोल मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नात राहिले जरूर, परंतु प्रथम यांच्याकडून चांगला बॉल आलाय. काही फटके आले खरे, परंतु त्यातून सावरताना पाहायला मिळते ते गोलंदाज प्रथम चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते. नुकताच ज्यांचा उल्लेख केला होता आणि त्यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत आहेत. उमेश सर विनंती असेल, उमेश पटवाल सर आवर्जून या ठिकाणी आपल्या या ठिकाणी बोलावत आहेत. विनंती असेल उमेश सर आपण या ठिकाणी यायचंय. उमेश मांजरेकर सर प्लीज. या वेळेला खराब बॉल, त्याचाच फायदा या ठिकाणी घेतलाय आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे पाठवण्याचा प्रयत्न. 6 धावा, सिक्सर. नागेश वाडेकर यांच्या बॅटमधून आला हा फटका पाहायला मिळाला. मिळालेल्या संधीचा फायदा या ठिकाणी बीमरसाठी या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. उमेश मांजरेकर सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. एक इतिहास. मात्र रबर बॉल ओव्हर नंबर दर नो बॉल, हा नो बॉल आहे आणि पाहूया आता संधी असणार आहे या ठिकाणी. संधी आहे पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याची. बासष्ट हा 55 झाले आहेत. थोडीशी दुरुस्ती जाऊयात. नागेश वाडेकर शतकवीर रबर बॉल क्रिकेट मधला, ज्यांनी शतक देखील केलंय. गेल्या वर्षी मान्सून ब्लास्ट या स्पर्धेमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. बॅटिंगसाठी नागेश वाडेकर अंधेरीचे खेळाडू आहेत, परंतु वसई तालुक्यातील हा गोलंदाज देखील चर्चेत आहे. पाहूया. प्रथम यावेळेला समोर ताकद पाहायला मिळाली या स्ट्रोक मध्ये. अगदी जबरदस्त या ठिकाणी फटका पाहायला मिळाला आणि पाठीमागच्या बाजूला जर पाहिलं तर फोर्स 1 लाईव्हचा एक बॅनर आहे आणि ते जिथे फोर्स लिहिलंय ना तिकडेच त्यांनी बॉल फोर्स करत पाठवला. मॅचला आता दोन्ही संघ चंग बांधलेला आहे की ही स्पर्धा आम्हाला सुद्धा जिंकायची आहे आणि सुरुवात जरी डळमळीत झाली असेल तर आता मात्र रंगात येऊ लागलाय डाव. श्रेयस कदम यांच्यानंतर जर पाहिलं तर डावाची सूत्र नागेश वाडेकर यांनी आपल्या हातात घेतली आहेत आणि आता शेवटच्या ओव्हरसाठी जर पाहिलं तर बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळतील. खास तेलंगणा राज्यातून गोलंदाज आलाय बॉलिंगसाठी अझर. हैदराबादचे खेळाडू बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळतील. अझर पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील.
एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील आशिष मेरोल, एका बाजूला जर पाहिलं तर मिळतील आपल्याला पाहिला नागेश वाडेकर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये शेवटची एक ओव्हर शिल्लक आहे. किती धावा होणार यावर सगळ्यांचं लक्ष असताना आहे. धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळते ते 61 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. येस, 61 धावा धावफलकावर शेवटची एक ओव्हर बाकी आहे आणि आज सगळ्यांचंच लक्ष बोरवलीवर असणार आहे. कांदिवलीवर देखील असणार आहेत. नॉर्थ स्टार ट्रॉफी तिकडे सुद्धा आहे. डोंगरीला नाईट स्पर्धा आहे आज उद्या, दोन्ही दिवस 3 मोठ्या स्पर्धा आणि दीपक्षा मेमोरियल ट्रॉफी. चला जाऊयात बोरवलीला, बरंच सरांची स्पर्धा पाहिला. सगळेच म्हणत असतील आपले अमित ठवाळ बाबा, कामेशजी पेडणेकर, द ग्रेट संतोष सक्सेना सर आयोजकाच्या भूमिकेत आहेत. यस, दीपक्षांच्या आठवणी. यस, त्याचबरोबर आम्ही कौतुक करू या ठिकाणी द ग्रेट मराठा यांचं, म्हणजेच मोहनजी पाटील साहेब यांचं, मनोजजी नायर साहेब सचिव मुंबई काँग्रेस, त्याचबरोबर भूषणजी पाटील साहेब उपाध्यक्ष मुंबई काँग्रेस यांचे देखील आम्ही आभारी आहोत. आणि घेऊन जातो या मॅचच्या शेवटच्या यस बाईची रन या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या 62 धावा धावफलकावर. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर हैदराबादचे खेळाडू जरूर आहेत. यावेळेला पुन्हा समोर उडवलाय बॉल, चांगला फटका पाहायला मिळाला. थोडेसे घसरले तिकडे ओमकार आणि हा बॉल मात्र षटकार घोषित केला जातोय. चांगला फटका. थोडस उशिरा बॅटिंगला आले परंतु आपलं जे काम आहे तेच करतायत. नागेश वाडेकर नागा या नावाची चर्चा सध्याच्या घडीला पाहायला मिळते आणि षटकार ठोकला जातोय नागेश वाडेकर यांच्या बॅटमधून. यावेळेला टप्पा पडतोय, बॉल वळण घेतोय, पाठीमागे जाताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉल मात्र इकडे घोषित केला जातोय. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे जाते. 69 धावा धावसंख्या बनली आहे. यावेळेला पुन्हा एकदा मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अझरने आणखीन एक चांगला बॉल टाकलाय. चांगली कामगिरी मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. 18 धावांवर बॅटिंग करतायत नागेश वाडेकर. एकूण 70 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला एक धाव जर पाहिलं तर या ठिकाणी पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. पाहूया, धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी या रनआउटच्या स्वरूपातील विकेट येताना पाहायला मिळते. विक्रांत आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी टाकला जातोय. पाठीमागे बॉल मार्गस्थ होताना पाहिला मिळेल. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा वळणही घेताना पाहिला मिळालाय. इकडे हो शेवटचा षटक आहे. सामना पहिल्याच डावात चांगला रंगलाय. रथी महारथी आज इन ऍक्शन मध्ये मैदानाच्या दिशेने पाहायला मिळत आहेत. विक्रांत आणि त्यांच्या जोडीला नजमुल मंडल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. नजमुल मंडल मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. खरे 71 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. नजमुल मंडल बॅटिंगसाठी आलेत. नवीन बॅटर स्ट्राईकवर विक्रांत चव्हाण आहेत. तर अझर यांना आपण बॉलिंगसाठी पाहतोय. खरे शेवटचं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळेल. एक महत्वाचा सामना आपल्या भेटीला आलाय
दोन्ही टीम जबरदस्त बॅटिंग लाईनअप घेऊन आलेले आहेत. मजा येणार आहे या मॅचला दुसऱ्या डावात सुद्धा पाहण्यासाठी. चला बोरवलीला जाऊयात. ओहो बॅट फिरवली खरी परंतु एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. धाव संख्या 1 ने पुढे जाते. लेग बायच्या स्वरूपातील एक धाव त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि डाव मात्र या ठिकाणी संपलाय पहिला. आणि पहिला डाव संपल्यानंतर धाव संख्या झालेली आहे ती 73 धावा धाव फलकावर होताना पाहायला मिळालेल्या आहेत. विजयासाठी 74 धावांची आवश्यकता आहे. जागृत करणारी आपल्या गुरुसाठीची मात्र शिष्यांची ही स्पर्धा म्हणजेच भरत वाघेला सर असतील. त्याचबरोबर जर पाहिलं तर आयोजनामध्ये ख्यातनाम अपडेटर अमित ठवाळ बाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुंबई आणि त्याचबरोबर रेल्वे रणजीपटू संतोष सक्सेना सर एक चांगले खेळाडू आणि कामेश स्पोर्टचे सर्व कामेश पेडणेकर या स्पर्धेच्या आयोजनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक डाव संपलाय. दुसऱ्या डावाला मात्र आता काही क्षणात सुरुवात होईल. चला आपली सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ करायची आहे. राजूमामा मोरे यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी करतोय. अजंता फार्माचे सर्वा राजूमामा मोरे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. यस अजंता फार्माच्या क्रिकेटसाठी देखील त्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे असे व्यक्तिमत्व. मी भरत वाघेला सरांना म्हणजे या स्पर्धेचे आयोजक त्यांना विनंती असेल, विनायक जाधव साहेबांना विनंती असेल, आपण राजेंद्र मोरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मामांचा सन्मान केला जातोय ज्यांनी देखील खूप साऱ्या क्रिकेटपटूंना संधी दिली, क्रिकेटसाठी आपलं आयुष्य दिलं. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्मान देखील पहा काय भगवान गौतम बुद्धांची एक छोटीशी त्या ठिकाणी मूर्ती आहे ज्यांनी जगाला संदेश दिला शांतीचा, प्रेमाचं प्रतीक, शांतीचं प्रतीक. चला सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने पाठवायची आहे. एक डाव संपला. दुसऱ्या डावाकडे आपण आता जाणार आहोत. हे मुख्य मंचाचं दृश्य पाहायला मिळतं. स्वतः उमेश पटवाल सर हरीश पंड्या सरांशी चर्चा करताना पाहायला मिळत आहेत. राजेंद्र मोरे सर मामा आपल्याला पाहायला मिळत आहेत मंचावर. विनायक जाधव मित्रपरिवार मंचावर आपल्याला पाहायला मिळतो आहे. साई सुवर्णा पाहायला मिळत आहेत आणि परेश आरेकर यांच्याबरोबरीने ऋषीसुद्धा पाहायला मिळत आहेत. द ग्रेट उमेश पटवाल सर आमच्यामध्ये उपस्थित राहिले ज्यांनी भारतातील क्रिकेटला तर खूप काही दिलंय. अफगाणिस्तानच्या क्रिकेटसाठी, नेपाळ संघासाठी आणि IPL मध्ये अमरदादा परुळेकर विनंती असेल मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. उमेश सरांचं झालेलं या ठिकाणी आगमन. भरत वाघेला सरांच्या विनंतीला मान देऊन मात्र या ठिकाणी उमेश पटवाल सर ज्यांनी कित्येक खेळाडू घडवले, कित्येक खेळाडूंच्या पाठीमागे हे व्यक्तिमत्व उभं राहिलं, छोटं छोटं टॅलेंट ज्यांनी शोधलं ते हे व्यक्तिमत्व आहे. यस या ठिकाणी मंदार गरुडे सरांचं आगमन होत आहे. द ग्रेट मंदार गरुडे सर आणि 2 उमेश आणि 1 उमेश मांजरेकर सर, 1 उमेश पटवाल सर या 2 दिग्गजांची भेट या ठिकाणी. पहा हा संपूर्ण 4 व्हीलर कार ज्यांनी 1988 साली जिंकली आपल्यामध्ये उमेश मांजरेकर सरांचं आगमन होत आहे. टाळ्या होतील का? हा राजा आहे, हा शहनशाह आहे.
टेनिस क्रिकेट पहिली 4 व्हीलर कार जिंकणारे खेळाडू सर उमेश मांजरेकर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आणि त्यांचा सन्मान सर उमेश पटवाल या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत आणि स्वतः जर पाहिलं तर भरत वाघिला सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आज प्रशिक्षकाच्या भूमिकेत सुद्धा खूप चांगली कामगिरी करतायत. परवाच उमेश सर गोडदेवचा संघ देखील पाहायला मिळाला, चांगली कामगिरी तेही करताना पाहायला मिळाले. आणि आता जाऊयात मॅचच्या दिशेने. बॅटिंगसाठी करण मोरे पालघरचे क्लासिकल बॅटर आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पनवेल नगरीमधून येणारे गोलंदाज पूर्वाश्रमीचे मुंबईचे खेळाडू आशिष मेहरोल. मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिला बॉल अपील मात्र त्या ठिकाणी केलं गेलं. अपीलाचा प्रभाव पंचांवर नाही पडलाय, परंतु तिकडे जर पाहिलं तर एक धाव लेगबाईच्या स्वरूपातील मिळणार आहेत. पंच महेश चेंदवनकर कळवत आहेत. स्वतः चांगले क्रिकेटपटू राहिलेत महेश चेंदवनकर सुद्धा. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एकसर गावाचं नाव जर पाहिलं तर सर्व दूरपर्यंत करणारे खेळाडू पंच सुद्धा अजित म्हात्रे सरांना देखील आपण पाहतोय आणि द ग्रेट नासिर हे सुद्धा आमच्याबरोबर जुडले गेलेले आहेत. आणि पंचांच्या भूमिकेमध्ये हे 3 अनुभवी पंच देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आयोजकाच्या भूमिकेत देखील सगळे दिग्गज आहेत. जाऊयात तुषारजी दावंगी साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. टीडी स्पोर्ट्स मीडियाचे सर्वे सर्वा तुषार भाऊ आपलं देखील हार्दिक स्वागत असणार आहे. रथी महारथी या क्रीडानगरीच्या दिशेने येत आहेत. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल तडम्याच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. तिकडे थोडेसे दूर होते क्षेत्ररक्षक, लगेच दुसऱ्या धावेचा कॉल दिला. मैदानाच्या आतमध्ये कांदिवली मुंबईचा गेम चेंजर दाखल होताना पाहायला मिळतोय. आणि आता पाहूयात रोहित नार्वेकर मैदानाच्या आतमध्ये आले. चारकोपचे खेळाडू आहेत. यस अगदी यावेळेला खूप चांगलं म्हणजे गोलंदाजीसाठी देखील खूप चांगल्या पद्धतीने मेहनत घेतली. आयोजकांचं कौतुक तर करावंच लागणार आहेत. राम यादव यांचं आम्ही कौतुक करूयात. जाऊयात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहतोय आशिष मेहरोल. समोर जर पाहिलं तर रोहित नार्वेकर. 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. ओ हो 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 वेगवान बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने थोडीशी उसळी पाहायला मिळाली आणि बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. मजा येणार आहे आजच्या दिवसातील क्रिकेट पाहण्यामध्ये. आज दिग्गज देखील आम्हाला भेटणार आहेत. राजेंद्र मोरे सर मंचावर आहेत. साई सुवर्ण सर आहेत. द ग्रेट उमेश मांजरेकर सर. उमेश या ठिकाणी पाहायला मिळाली. खरी बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. षटकार चौकारांची आवश्यकता. इकडे 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरमध्ये 74 करायचे आहेत. प्रयत्न करावे लागतील अजूनही करण यांना आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर पोलाड यांना सुद्धा. 5 या धावसंख्येवर धावसंख्या थांबली आहे. प्रयत्न करावे लागतील. षटकार चौकार खेळावे लागणार आहेत. या मैदानामध्ये कित्येक साऱ्या गोलंदाजांनी मैदान गाजवले, फलंदाजांनी सुद्धा गाजवले. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय. पोलार्डची पॉवर या ठिकाणी पाहायला मिळाले. तसं पाहिलं तर असं वाटलं की मिस शॉट आहे, परंतु त्यांच्याकडे पॉवरच एवढी आहे. बॉल मैदानाच्या बाहेर आणि षटकार जर पाहिलं तर या ठिकाणी धावसंख्या 11 वर जात असताना आपल्याला पाहायला मिळते. राकेश प्रभू पोलाड हे असे खेळाडू आहेत केव्हाही सामन्याचं पारडं बदलू शकतात. जोडीला करण मोरे आहे. रबर बॉल क्रिकेटमधील त्यांचाही खेळ पाहण्यासारखाच असतो. त्यामुळे जरी लक्ष मोठं झालंय प्रयत्न करावे लागणार आहेत. पाहूया 11 धावा धावफलकावर आहे. 74चा पाठलाग करायचा म्हणजे अजूनही जर पाहिलं तरी या ठिकाणी 63 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 21 बॉलमध्ये 63 करायचे आहेत. सामना संपलेला नाहीये. सामना ऑन आहे. प्रयत्न करावे लागतील. षटकाराची भाषा बोलायची झाली तर 21 मधले 10 मारायचे. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी झालाय खरा. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. धावसंख्या 12 वर गेली आहे. श्रेयस आलेत 12 धावा धावफलकावर. क्रिकेट रसिक हो आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत मुंबई नगरीमध्ये, बोरिवलीमध्ये आणि या जनरल अरुण कुमार वैद्य क्रीडानगरीमध्ये. करण मोरे स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत. काळ बदलला, काळाबरोबर क्रिकेट बदललं, आयोजन देखील बदलली गेली, स्वरूप बदलली क्रिकेटची. आता रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट. ओ चांगला बॉल खेळले जरूर, परंतु अंदाज नाही आला या बॉलचा आणि त्यामुळे 1 धाव घेण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी लेगबाईची 1 धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे 13 धावांवर. प्रयत्न अजूनही करावे लागणार आहेत. मॅच संपलेली नाही आहे. काही षटकार मॅचमध्ये घेऊन येतील ते प्रयत्न या ठिकाणी करावे लागणार आहेत. आणि या सगळ्या ताऱ्या सिताऱ्यांना ज्यांना आपण यूट्यूबला पाहतो, ज्यांच्या अपडेट्स आपण फेसबुकला घेतो, ज्यांना इन्स्टाला फॉलो करतो,
त्यांना भेटण्याची संधी आज मिळाली आहे म्हटल्यानंतर बोरवलीच काय, कांदिवलीकर सुद्धा आले असतील, दहिसरकर सुद्धा आले असतील, मालाडवरून सुद्धा आले असतील आणि अगदी मीरा भाईंदरवरून सुद्धा प्रेक्षक इकडे आले असतील. कारण आजूबाजूला कुठे मोठी स्पर्धा आहे, चर्चा सुरू असते आणि प्रेक्षक ते पाहायला येतात सुद्धा. ओ हो 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 हो, चांगला फटका, पोलार्डची पॉवर, आलाय मात्र या ठिकाणी सिक्सर. वाह, जबरदस्त स्ट्रोक आलाय. हा सामना संपलेला नाहीये हेच या ठिकाणी पोलार्ड सांगत असताना पाहायला मिळत आहेत. आम्हाला खेळायचे टाई पॅकरसाठी, जरी आमची सुरुवात चांगली नाही झाली आम्ही शेवट चांगला करू शकतो हेच पोलार्ड या ठिकाणी सांगतायत. आणि धावसंख्या पुढे गेली आहे ती म्हणजे 19 धावांवर. 2 षटकांचा खेळ संपतोय, 19 धावा धावफलकावर. आणि अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 55 धावांची आवश्यकता आहे. 18 मध्ये 55 होऊ शकतात, प्रयत्न करावे लागणार आहेत. पुढच्या षटकासाठी जर पाहिलं तर पुन्हा एकदा आशिष मेहरोल यांना देखील आमंत्रित करण्यात आलेलं आहे गोलंदाजीसाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील मुंबईचं क्रिकेट. आणि मुंबईच्या क्रिकेटचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे उमेश सर, मुंबईचं क्रिकेट हे नॉर्मल शनिवार आणि रविवारीच असतं. कारण चाकरमानी असल्या कारणाने आपली ऑफिस काम हे पाहून बरेच जण शनिवारी हाफ डे घेऊन सुद्धा मॅच खेळायला येतात किंवा यायचे सुद्धा. आणि रविवारचा दिवस मात्र हा क्रिकेटचा आहे. प्रत्येक जण आपल्या एरियात जाऊन पहिली सकाळी आपल्या एरियाची मॅच खेळणार आणि त्यानंतर प्रोफेशनल मॅच खेळायला बाहेर पडणार. हे सगळ्यांनी केलंय. कारण पहिलं प्राधान्य आपल्या एरियातल्या टीमला. हो, यावेळेला चांगल्या टप्प्यावर पहिल्याही षटकात या टप्प्यावर चेंडू टाकताना पाहायला मिळाले. आणि आता मात्र 17 बॉलमध्ये 55 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगला बॉल. ओ, आणखीन एक बॉल मात्र जागेवरच थांबवताना पाहायला मिळाला. कारण पहिलंच थोडंसं मनात ठरवत आहेत की कव्हर पॉइंटला मी कुठेतरी मारेल, परंतु ओली विकेट आहे आणि ओल्या विकेटवरून बॉल थोडासा वेगात देखील येतोय. एकोणीस धावा. यावेळेला ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु एकच धाव तिकडे मिळणार आहे. चांगली गोलंदाजी आशिष आणि करण यांच्यामधील झुंज चांगलीच पाहायला मिळाली. अजूनही जर पाहिलं तर 54ची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. आणि 15 बॉल बाकी आहेत. 15 बॉलमध्ये 20 झाल्यात, 15 बॉलमध्ये 54 पाहिजेत. परंतु सामना संपलेला नाहीये हे तेवढंच महत्वाचं आहे. पाहूया राकेश प्रभू पोलार्ड जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत काही होऊ शकतं. आपापल्या विभागातील मॅचेसची सुद्धा म्हणजे 2 टीममधली जी मॅच असते ना त्याची देखील एक वेगळी मजा आहे. रविवारची आम्ही वाट पाहत असतो, त्या टीमला चॅलेंज दिलं असतं आणि आठवडाभरानंतर आम्हाला भेटा असं सुद्धा सांगितलं असतं. बरोबर ना मोरे साहेब? त्या मॅचची देखील एक वेगळी मजा असते. त्या मॅचचा स्कोरर सुद्धा भारी असतो कारण तोंडानेच रन मोजत असतो आपण. हो, पुन्हा एकदा बॉलला उसळी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिलाय. बॉल यष्टीरक्षक जावेत. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागणार आहे. हीच ती वेळ आहे ज्या वेळेला तुम्हाला मोठमोठे स्ट्रोक खेळायचे. सामना आशिष की फॅक्टर राहिले. चांगली बॉलिंग केली आहे. 10 बॉलमध्ये फक्त 5 रन खर्च केलेत त्यांनी. बघा बॅटरी आहे, बंद होतो. बॅटरीच नाही. आशिष फटका खेळलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. तिकडे आहेत नागेश वाडेकर, त्यांनी मात्र त्या ठिकाणी चांगले एफर्ट्स दाखवले. आणि
10 बॉलमध्ये अजूनही 52 धावांची आवश्यकता आहे. सामना दूर गेलाय परंतु संपलेला नाहीये. प्रयत्न करावे लागतील. समाधान आहेरकर आता बॅटिंगसाठी आल्यात. आपल्या टीमचं समाधान करावं लागेल आणि त्याच्यासाठी मोठमोठे स्ट्रोक खेळावेच लागतील. ओ हो हो, चांगला बॉल. खेळपट्टी थोडीशी ओली आहे, त्याचाही फायदा गोलंदाजांना होताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल, डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. इकडे अमरदादा परुळेकर यांचा संघ एका बाजूला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला कल्लीबाई यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. समाधान आहेरकर जोडीला करण मोरे आहेत. सामना थोडासा दूर गेलाय. प्रयत्न अजूनही सुरू आहेत. मानाची स्पर्धा मुंबईतील पावसाळी क्रिकेटमधील दीपक शहा मेमोरियल ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. विक्रांत चव्हाण डीएन नगर अंधेरीचे गोलंदाज आहेत, तर वर्सोव्याचे बॅटर आपल्याला पाहायला मिळतात समाधान. यावेळेला समाधानने लांबून बॉल खेचलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि तिकडे बॉल सीमारेच्या पलीकडे जाईल. 4 धावांसाठी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आता ती 26 धावांवर. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 8 बॉलमध्ये 48 धावांची आवश्यकता. प्रत्येक बॉलला षटकारच मारावं लागेल मॅच जिंकायची असेल तर. पाहूया यानंतर विजेते. चला यश राठोड विनंती असेल आपण मंचावर यायचंय. ओ, बॉलला फिरवण्याचा प्रयत्न, वळवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी राहिला आणि त्या प्रयत्नात विकेट येते. फरदीन काझी कॅच पकडतायत. विकेट आली आहे समाधान यांची. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने राजा शर्मा चाललेत. जो सामना जिंकेल लगेच पाटील उमेश 11 या संघाबरोबर मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. राजा शर्मा एक युवा खेळाडू आहेत. सायन परिसरातील पाहूया संधी मिळाली. मॅच थोडीशी दूर गेली आहे, हे तेवढंच महत्वाचं आहे या ठिकाणी. वा, राजा यांच्या बॅटमधून फटका आलाय खरा परंतु टायमिंग नाही झालंय. बॉल कव्हरच्या दिशेने निघालाय. तिकडे नजमुल बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत आणि तोपर्यंत जर पाहिलं तर यस, इकडे मॅचची केवळ औपचारिकता. आता केवळ 6 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 47ची आवश्यकता. पाटील उमेश 11चे कॅप्टन या ठिकाणी यायचंय. चालू सामन्यातील विजेत्याबरोबर लगेचच सामना खेळवला जाईल आणि आता शेवटचं षटक घेऊन मुंबईचा जादूगार म्हणजेच अनिकेत सानप यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलेला आहे. युवा राजा आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर करण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सामना जवळपास संपलाय. औपचारिकता बाकी आहे परंतु तरी देखील आपली छाप सोडावी लागेल. शेवटचं षटक बाकी आहे. चला क्रिकेट रसिका हो, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. यानंतर लगेच क्वार्टर फायनलचा सामना होणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. फुलटॉस बॉल होता, त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला राजा यांनी. फिरोज आले तिकडे आणि या ठिकाणी एकच धाव मिळणार आहे. वाह, चांगला चेंडू पाहिला मिळाला. हीच खासियत आहे, बॉलला गरगर गरगर वळवणं. यावेळेला थोडासा पुढे केला होता बॉल. केवळ औपचारिकता आता मॅच मधील शिल्लक राहताना पाहायला मिळते. यानंतरच्या मॅचचे आत्ताच चाहूल लागली आहे कशी होईल, कारण एका बाजूला पाटील उमेश संघ पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळालाय.
वा 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 वा, चांगला बॉल, चांगला टर्न पाहायला मिळतोय. ही तर खासियत आहे अनिकेत सानप यांची. आपल्या खेळाडूंची सुद्धा बरीचशी धावपळ होणार आहे आज. ओ, पुन्हा एकदा बॉलला वळण दिलंय, कारण दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी इकडे आहे, कांदिवलीला नॉर्थ स्टार ट्रॉफी आहे, नाईटला आज उद्या 2 दिवस बामणी ट्रॉफी नाईट टुर्नामेंट डोंगरीला सुद्धा डर्बी ग्राउंडवर. त्यामुळे त्या 2 दिवसात 3 टुर्नामेंट खेळायच्या सगळ्या खेळाडूंना, टीमला, त्यामुळे त्यांची धावपळ आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, चांगलाच फोर्स केला या ठिकाणी आणि षटकार देखील खेळला जातोय आणि या मॅचला मात्र जिंकलं जात आहे. ओम साई बांद्रा टीमने मॅचला जिंकलं. विजयी संघाचं अभिनंदन असणार आहे. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी टॉससाठी पहिल्यांदा दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस करत आहोत आपण. पहिलं अमरदादा परुळेकर, विनंती असेल मंचावर यायचं आपण. चला, आशिष मेहरोल यांना सामनावीर पुरस्कार देखील दिला जाणार आहे. परंतु त्या अगोदर आपण मी राजेंद्र मोरे सर, अजंता फार्मा यांना विनंती असेल सर आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. रवी आपण यायचं आहे. पहिला टॉस करून आपण आपली रणनीती बनवायची आहे. आपल्या बरोबरने द ग्रेट भरत वाघेला सर देखील जोडले गेले. छापा बोललेत परंतु काटा आलाय आणि टॉस जिंकलाय. टॉस जिंकून काय निर्णय असेल, काय म्हणाल पहिल्या मॅचच्या परफॉर्मन्स विषयी? पहिल्या ओव्हरमध्ये रनच नव्हते आले परंतु तदनंतर रन आले. श्रेयसनी आणि नागेशनी चांगली बॅटिंग केली आणि म्हणजे बॉलरला थोडं 70+ आमचा प्रयत्न होता की 70+ केले तर बॉलर्ससाठी जरा चांगलं होईल. तर त्यांनी 70+ केले, आम्हाला जरा बेनिफिट आला. बॉलिंग करताना कसं वाटलं इकडे आज? कारण मॅन ऑफ द मॅच तुम्हालाच आणि 8 डॉट बॉल टाकलेत तुम्ही. सर पहिलं तर बोलू तर तिथं आता जरा बॉलिंगसाठी थोडा बाबांनी ते केलं तर त्याच्यासाठी त्याला थँक्यू बोलेल. आणि या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा तुम्हालाच आहे. सामनावीराचा पुरस्कार आशिष मेहरोल. चला, डॉक्टर खाडे आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. खाडे साहेब या. डॉक्टर खाडे यांच्या शुभ हस्ते मात्र हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सामनावीराचा पुरस्कार. पहिला सामना ज्याने गाजवला, अप्रतिम गोलंदाजी केली, 2 ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आणि चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमसाठी. चिंतामणी स्पोर्ट्सचं टी शर्ट, जे आर थॉमसची एक कॅप आहे आणि येस, हा दोन्ही इनिंगसाठी एक कॅप परिधान करायचे. एटी स्पोर्ट्स आणि जे आर थॉमस या दोन्ही कॅप आपल्याला या ठिकाणी टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
आणि क्षेत्ररक्षणासाठी आपण उमेश पाटील 11. तर आपण सज्ज राहायचं लवकरात लवकर. पहिला सामना झाला, दुसरा सामना झाला, आता क्वार्टर फायनलचा सामना आहे. 2 बलाढ्य संघ आहेत आणि जसा सामना सुरू होईल ना, आवाज देखील तेवढाच जबरदस्त असणार आहे. या बोरिवलीचं नाव ज्यांनी मात्र अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं, आंतरराष्ट्रीय मॅचेस, रणजी मॅचेस, त्याचबरोबर जर पाहिलं तर जीवनगौरव पुरस्कार असेल, दादासाहेब फाळके अचिव्हर्स पुरस्कार असेल, त्याचबरोबर दुबई असेल, या कितीतरी ठिकाणी ज्यांचं जाऊन अगदी राज कपूर मेमोरियल ट्रॉफीपासून सुप्रीमो ट्रॉफीपर्यंत सातत्याने ज्यांच्या आवाजाने स्पर्धा खुलताना पाहायला मिळाल्या, तेच हरीश पंड्या सर आता आपल्या भेटीला येतील. आवाज बोरिवलीचा, आवाज मुंबईचा आणि आवाज भारताचा, व्हॉइस ऑफ इंडिया. टॉस जिंकलेला आहे या ठिकाणी आशिष मेहरोल म्हणजेच ओमसाई बांद्रा आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला या ठिकाणी पण बाबा हा चला बॅटर पाठवा, मॅच सुरू करा आणि जाऊयात हरीश सरांकडे. गुड आफ्टरनून फ्रेंड्स, आप सभी का हार्दिक स्वागत है जनरल अरुण कुमार वैद्य मैदान MHB कॉलोनी गोराई बोरिवली पश्चिम मुंबई में आने वाले हाँ उत्तर मुंबई के आन बान शान जनसेवक गोपाल शेट्टी जी, इनके विजन और अथक प्रयासों से आने वाले दिनों में दहिसर, बोरिवली, कांदिवली और मलाड के प्लेयर्स के लिए नॉर्थ मुंबई रॉयल लीग टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट का आयोजन होने जा रहा है. और इसकी ज़्यादा जानकारी जैसे जैसे दिन जाएंगे हम आपको बताएंगे. इन एसोसिएशन विद पोइसर जिमखाना और ये पूरे इवेंट को मैनेज कर रहा है फोर्स प्लेइंग फील्ड्स. तो नॉर्थ मुंबई रॉयल लीग, दहिसर, बोरिवली, कांदिवली, मलाड का अपना लीग यानी कि NMRL खेलने के लिए तैयार हो जाइए. ऑक्शन बेस्ड टूर्नामेंट है और इसमें अगर आप दहिसर, बोरिवली, कांदिवली, मलाड में रहते हैं, चाहे ईस्ट हो चाहे वेस्ट हो, आप खेल सकते हो. थैंक यू सो मच जनसेवक गोपाल शेट्टी जी, उद्यान सम्राट गोपाल शेट्टी जी, जिन्होंने आज बोरिवली और उत्तर मुंबई में एक से बढ़कर एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सेस दिए. स्वतंत्र वीर सावरकर उद्यान कहिए या फिर उसके साथ में पोइसर जिमखाना कहिए, रानी लक्ष्मीबाई मैदान कहिए, ऐसे हर जगह पर. और फोर्स प्लेइंग फील्ड बोरिवली में समाजोन्नति मैदान गोखले कॉलेज के बाजू में उनका प्लेइंग फील्ड है. लास्ट ईयर उसी पर वेट विकेट लीग का आयोजन किया गया था. बहुत ज़बरदस्त फैसिलिटीज़ है टर्फ की. मॉडल कॉलोनी पुणे, यहाँ पर भी फोर्स प्लेइंग फील्ड है. अगर आप अपना कोई इवेंट करना चाहते हैं आपके समाज का, कंपनी का, तो आप आ सकते हैं. दहिसर में फोर्स प्लेइंग फील्ड है. उसके बाद हम चलेंगे अब एक और फोर्स प्लेइंग फील्ड जो बहुत खूबसूरती से बना हुआ है बाड़ेर में, पुणे में. बाड़ेर एक बहुत बिजी लोकेलिटी है, उसमें ये खूबसूरत टर्फ है आपके लिए. वीकेंड पर खेलिए, वीकडेज में खेलिए, परिवार के साथ खेलिए, समाज के साथ खेलिए. फोर्स में आइए और फोर्स वाला क्रिकेट खेलिए. ठाणे में भी अब खुल चुका है फोर्स प्लेइंग फील्ड. बोरीवली, दहिसर, मलाड, बाणेर और मॉडल कॉलोनी पुणे आप संपर्क कर सकते हैं. दोनों टीम के 12th मैन यहाँ पे आ जाए प्लीज. 12th मैन ओम साई बांड्रा ने पहले राउंड में अभी अभी जीत हासिल की. मुबारक हो. आशीष मेहरोल स्वयं टीम के कैप्टन, मैच को जिताते हुए 2 ओवर किए उन्होंने और 5 रन देकर 1 विकेट लिया. 8 डॉट बॉल किए 12 बॉल में. आशीष मेहरोल टीम करती है रॉक एंड रोल जब उसमें होता है आशीष मेहरोल. जो खोल देता है बल्लेबाजों की पोल वो है आशीष मेहरोल. जिसके सामने आप नहीं कर सकते रनों का झोल वो है आशीष मेहरोल.
तो ओम साई बैंड्रा वर्सेस पाटिल उमेश खार। वेलकम चंद्रकांत मापारा, बंडिया बॉयज के वो वाहिद खिलाड़ी, उनके साथ में मनीष सावंत और नरेश चावला पापे, चिराग चावला छोटा पापे, सभी का स्वागत है। मुझे याद है प्रमोद महाजन क्रीड़ा संकुल में मिड डे कप में 6 बॉल में 6 6, ये हमारे लिए बहुत बड़ी बात है। वेलकम नितिन कोड़ी, अमोल वेतोस्कर, संजय सुखदरे, ये सारी बंडिया बॉयज टीम है। नितिन कोड़ी तो फिर सुरेश वाडकर की आवाज में जब हारमोनियम पर बैठता है तो समा बांध देता है नितिन कोड़ी। अमोल वेतोस्कर मेरा भाई, मेरा जिगर का टुकड़ा, वो भी आ चुका है। ऐसा विकेट कीपर राज कपूर मेमोरियल का वीडियो में देख रहा था, अमोल क्या कीपिंग करता है भाई। बमन शेठ रजनी, बस वेलकम चंद्रकांत मापारा। प्रेसी अंकल ने चंद्रकांत मापारा को एक नाम दिया, लेफ्ट आर्म, बस वो बोलते थे लेफ्ट आर्म, लेफ्ट आर्म मतलब चंदू। बंडिया बॉयज का पहला ओवर करने वाला मनीष सावंत। ऐसे खिलाड़ी थे विजू मोरे, सुकेश राव बाबा, मंदार गरुड़े, भरत वाघेला, मुकेश गावड़। मुकेश गावड़ ने अपने टेनिस बॉल से स्टंप तोड़ दिए, उसको मैं बहुत कम नाम देता हूं लेकिन मुझे सौभाग्य प्राप्त हुआ, लक्कड़ तोड़ गेंदबाज, लकड़ा तोड़ने वाला गेंदबाज मुकेश गावड़, इसका भी आज सत्कार है। चंद्रकांत मापारा, एक समय था प्रेसी अंकल की टीम में पूरा लेफ्ट आर्म अटैक था, उल्लास मटकर, चंदू मापारा, हेमंत पालकर, वो दिन मैं भूला नहीं हूं, बिल्कुल डेनियल वेटोरी जैसा बॉलिंग एक्शन। और यहां पर केतन मात्रे और उनके साथ में नागा, ये 2 ओपनिंग बैटर। सूर्या मणिरत्नम की पहली गेंद, इस बार फ्लैट हेलीकॉप्टर शॉट था, 1 रन पूरा किया। वाइडिश मिड विकेट पर 1 को 2 में कन्वर्ट किया। खूबसूरत रनिंग बिटवीन द, ओहो हो, क्या जबरदस्त थ्रो था वहां पर, फ्लिंग अ साइड आर्म थ्रो। विशारद पगारे। दोस्तों 2 टाइप के थ्रो होते हैं, एक होता है फ्लायर थ्रो और एक होता है बुलेट थ्रो। बुलेट थ्रो जो है ये फ्लैट आता है, तेज जाता है, और जो फ्लायर थ्रो है वो हाइट से आता है। जो थ्रो हाइट से आता है वो बॉल को पहुंचने में समय लगता है क्योंकि हवा में वो तैर कर आता है। इस बार जो थ्रो था वो फ्लैट थ्रो था, इट वाज लाइक जिपिंग ऑन द ग्रास, वंडरफुल फील्डिंग। 2 रन बगैर किसी नुकसान के, 2 रन पर केतन मात्रे। जड़ में आती हुई गेंद बिल्कुल नीची बैकलिफ्ट से खेलते हुए मिडिल स्टंप पर वो बॉल थी केतन मात्रे की। हैंड आई कोऑर्डिनेशन की भी तारीफ करना चाहूंगा। सूर्या मणिरत्नम का वो यॉर्कर बॉल, वेलकम नरेश चावला, द हार्डेस्ट हिटर ऑफ बंडिया बॉयज। वेलकम जोनस आर्ची डिसूजा, ये भी एक हार्ड हिटर। मतलब पोलार्ड और रसेल बीच में हो, ऐसी सिचुएशन थी जब पापे और जोनस खेला करते थे। फुल टॉस बॉल थी और नागेश वाडेकर ने शॉर्ट कवर में ड्राइव करते हुए 1 रन लिया, दूसरा हो नहीं पाएगा। वेलकम जोनस डिसूजा एंड वेलकम मुकेश गावड़, लक्कड़ तोड़ गेंदबाज, लकड़ा तोड़ डाला जिसने, एक बार नहीं बार बार। मंदार गरुड़े, वेलकम हकीम भाई शेख, टाइगर्स ऑफ कोलकाता को जिन्होंने चैंपियन बनाया पहले साल आईएसपीएल में। स्टेज पे आई हकीम भाई, स्कोर 4 विदाउट एनी विकेट्स। सूर्या की गेंद इस बार ऑफ साइड पर, क्या कड़क शॉट खेला है, पिस्तौल से निकलती हुई गोली की तरह, दन दन धाए धाए 4, शानदार चौका। ऑफ साइड पर ऑलमोस्ट इनसाइड आउट हेलीकॉप्टर स्ट्रोक खेलने का प्रयास था, हालांकि हेलीकॉप्टर उड़ नहीं पाया रनवे पर ही, लेकिन केतन की झलक सबसे अलग। स्कोर 8।
एक ऐसा बाइक सम्राट खिलाड़ी जिसके बारे में जितना कहें उतना कम है। और अभी ये 6 मार दिया, अब तो हेलीकॉप्टर उड़ेगा और स्कोर आगे बढ़ता हुआ 14। स्कोर हो गया 14। फोर्स 1 लाइव पर आप लाइव टेलीकास्ट देख रहे हैं। दीपक शाह मेमोरियल रेनी रबर बॉल टूर्नामेंट ऑर्गेनाइज बाय द ग्रेट मराठा मोहन पाटिल जी, जुचंद्र के शिवसेना शाखा प्रमुख, और कामेश स्पोर्ट्स, कामेश पेडनेकर, भरत वाघेला, संतोष सक्सेना, कामेश पेडनेकर और अमित बाबा ठवाड़, यूथ आइकॉन अमित बाबा ठवाड़। एक समय हुआ करता था बोरीली बॉयज और दहीसर, बोरीली बॉयज और बंडिया बॉयज, अमित बाबा ठवाड़ को प्लेयर्स के नाम बाय हार्ट, उम्र के 13वें साल से शायद वो एज ए 12th मैन हमारे साथ आके बैठता था। बहुत बड़ी बात है, बिना कोई स्वार्थ, बिना कोई आरो जीतो। अमित बाबा ठवाड़, सलाम है तुम्हारे कमिटमेंट को। इस बार अशरफ खान ने गेंद को रोका है, नो बॉल, फ्री हिट। राम यादव आ चुके हैं हमारे बीच में, हार्दिक स्वागत। इसी मैदान पर दीपक शाह मेमोरियल में 12 बॉल में 30 रनों की पारी, और जो बॉलिंग एंड इस वक्त बॉलर्स का है वो बनाने के लिए राम यादव जी आपका जो सहयोग मिला है, और बंडिया बॉयज के आज के कार्यक्रम में वो हमारे साथ शरीक हुए हैं और भावी नगर सेवक के रूप में देखा जा रहा है। आपका स्वागत है। स्कोर 16। चौदह पर केतन, 1 पर नागेश। ऑन साइड पर बराबर बल्ले पर ले नहीं पा रहे नागा, और 1 रन लेकर लेकिन स्ट्राइक जरूर घुमाई। केतन ज्यादा खेलेंगे, ज्यादा फायदा है। पिछले मुकाबले में 74 रन बनाए थे और आशीष मेहरोल की कसी हुई गेंदबाजी पर उन्होंने मुकाबला जीता था। 1 ओवर का खेल समाप्त, 17 रन। ओम साई बैंड्रा, कल्ली भाई बागोरिया की टीम है। वेलकम अमोल वेतोस्कर, व्हाट अ विकेट कीपर भाई, पॉइंट से लेके स्क्वायर लेग तक और फाइन लेग से लेके थर्ड मैन तक। अमोल वेतोस्कर की विकेट कीपिंग का जलवा जिसने देखा वो फिदा हो गया। ऐसा अमोल वेतोस्कर हमारे साथ है। मुकेश गावड़, इसके पेस को विकेट कीपिंग करना आसान है क्या? नितिन कोहली, ये एक ऐसा कोहली था कि विराट कोहली इसको देखे तो कोहली भी ये कोहली का फैन हो जाता है। ऐसा बैटर, सिक्सर का बादशाह। नरेश चावला, पापे, दिन का समय हो और पापे पिच पर हो तो भाई हाथ में चाय की एक चुस्की और पापे की बैटिंग हो, दिन भर देखने का आपको मन करेगा। ऐसा नरेश चावला, पापे। हमारे साथ है मनीष सावंत, चंद्रकांत मपारा। यस, मैं बता रहा हूं धीरे धीरे। 6 बॉल 6 6 का पराक्रम, एमआरआई बॉल पर 3 बार करना, मतलब ये बड़ी बात है। नितिन कोहली, तो सूर्या का ओवर समाप्त हुआ। नया ओवर करेंगे रवि बुम्बक। बहुत अच्छी बॉलिंग पिछले मैच में रवि बुम्बक द्वारा। बुम्बक के सामने नागेश वाडेकर, नागा, आकाश जांगीड़, ये 2 ऐसे बैटर इस मैच में खेल रहे हैं आमने सामने। फायर ब्रांड, और आया नागा, बॉल भागा 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 भागा, और अंपायर के इशारे का इंतजार रहेगा। और अजीत मात्रे, यस इट्स अ 6। हुक पे 6 मारना बहुत बड़ी बात है। हुक इज द मोस्ट डिफिकल्ट शॉट। फ्रंट फुट को क्लियर किया, और अब देखिए जिस तरह गेंद को लपेटा अपने बल्ले से, जाइगेंटिक 6। नागेश वाडेकर, बहुत कम ट्रिगर मूवमेंट पर 6 मारा है ये, बट शॉट टू वॉच। 23 80 स्पोर्ट्स, यानी कि अमित ठवाड़, 80 का मतलब है इनसाइड आउट, चाबुक शॉट, 4 रन। क्या शॉट मारा नागा ने। आया नागा, बॉल भागा।
ओम साई बैंड्रा का किस्मत जागा, नागा और कीर्तन मात्रे के हाथ में मैच की जीत का धागा। क्या शफल होकर खेला है, क्वालिटी शॉट, क्लासी। और खेल कुछ समय के लिए रुका हुआ है। नागा बात कर रहे हैं अपने साथी खिलाड़ी से। आई थिंक बैट टूट चुका है। बहुत कड़क मैच होगा क्योंकि पाटिल उमेश खार में आप देखिए बैटर किशन देवेंद्र, रवि लिंगाला, आकाश जांगेड़, विशारद पगारे, अशरफ खान, सुमीत ढेकले। बहुत खतरनाक बैटिंग लाइनअप है पाटिल उमेश खार की। और दूसरी तरफ भाई ओम साई बैंड्रा। आज के दिन में अहमद भाई, राहुल और हरिभाऊ कासारे, ये ब्रह्मा विष्णु महेश मैनेजर जो है इस टीम के ओम साई बैंड्रा के। और अहमद भाई तो मतलब वाकई में तारीफ करना चाहूँगा, पूरा जीवन क्रिकेट को समर्पित किया। और मास्टरमाइंड इस टीम के 27 विदाउट एनी विकेट्स, केतन 14 पर, नागेश 12 पर। रवि की अगली बॉल बेल्स के ऊपर से बहुत बढ़िया स्टंप टू स्टंप बॉलिंग बहुत जरूरी है क्योंकि दोनों अग्रेसिव बैटर है। नागार्जुन यहां पर नागेश वाडेकर रबर बॉल क्रिकेट में सेंचुरी लगा चुके हैं। धीमी गेंद इस बार और रवि बुम्बक ने बदला ले लिया। यह रवि बुम्बक है जिसके हाथ में चुंबक है। चेंज ऑफ पेस, उंगलियों को फेरा। नागेश वाडेकर ने अभी अभी बल्ला बदला था, कंफर्टेबल नजर नहीं आ रहे थे, इनसाइड आउट मारने गए और प्लेट ऑन हो गए। बड़ा विकेट यहां पर। 6 बॉल 12 बनाकर आउट हुए। 2 डॉट बॉल, 2 सिंगल, 1 चौका, 1 छक्का। नागेश वाडेकर आउट और उनकी जगह पर आते हुए श्रेयस कदम। ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट एसोसिएशन और धर्मवीर कप दोनों में श्रेयस का विकेट इंपॉर्टेंट था। दोनों मैचेस में श्रेयस आउट हुए और उनकी टीम मैच जीत नहीं पाई। श्रेयस का विकेट। और लास्ट ईयर मुझे याद है, अमित बाबा ठवाड़ आपको भी याद होगा, बाजू वाली जो बिल्डिंग है ये राहुल नाथ, 109 मीटर लंबा 6, यही श्रेयस कदम ने लगाया था जो मैदान में इस वक्त उतरा है। बैंड्रा का ब्लास्टर 27 फॉर 1 और सामना करेंगे इस वक्त रवि बुम्बक का। यह विकेट मिलने से पाटिल उमेश खार ये टीम अब मजबूती से दुगने जोर से वार करेगी बल्लेबाजों के ऊपर। सूर्या मणिरत्नम ने अच्छा ओवर किया। अब रवि बुम्बक टैप करते हुए खिला बॉल, वहीं पर पानी के छोटे से तालाब में रुकती हुई और अपने फॉलो थ्रू में उसको रोकते हुए रवि बुम्बक। 28 रन 1 विकेट के नुकसान पर। फोर्स 1 लाइव पर इस टूर्नामेंट का सीधा प्रसारण। पहला इनाम 2 लाख, दूसरा इनाम 1 लाख। बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फील्डर, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, प्लेयर ऑफ द ईयर जो केतन मात्रे को मिलने जा रहा है, एंड राइजिंग क्रिकेटर फ्रॉम बोरीवली। ऐसे बहुत सारे इनाम 2 दिन में दिए जाएंगे। हर मैच में मैन ऑफ द मैच है। शॉर्ट पिच बॉलर, क्या अपर कट मार दिया है। बहुत खूबसूरत टाइमिंग के जरिए केतन मात्रे 1 रन को पूरा किया। दूसरा रन लेते हुए बॉल घास में खो गई थी। ऐसा होता है क्रिकेट में, बॉल घास में खो जाती है। टेक्नो कप मीरा रोड, आखिरी बॉल और माजिद बलोच और निशांत शिवलकर बॉल घास में मैकमिलन और टीम ढूंढती रह गई और 4 रन दौड़कर उन्होंने बना दिए। व्हाट अ मैच दैट वाज। माजिद बलोच एंड निशांत शिवलकर, सैल्यूट टू यू ब्रदर। हार्ड लक मैकमिलन, बट वन ऑफ द बेस्ट लास्ट बॉल इन रबर बॉल टूर्नामेंट। टेक्नो का अरशद भाई काजी